हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। ज्या मैदानावर विजय मिळाला त्याची आठवण ठेवण्यासाठी पिचवरील माती चाखली। पंतप्रधान मोदींसोबतच्या संवादात रोहित शर्माची प्रतिक्रिया। कॅचेससाठी प्रॅक्टिस केली होती। पंतप्रधानांसोबतच्या संवादात सूर्यकुमार यादवची माहिती। तर प्रॅक्टिसमध्ये सूर्यकुमारने अशा प्रकारचे 150 कॅचेस घेतले आहेत। कोच राहुल द्रविड यांची माहिती। विश्वचषकापूर्वीच्या 6 महिन्यात आयुष्यात खूप चढ उतार अनुभवले। खेळाच्या माध्यमातून उत्तर देण्याचं ठरवलं होतं। पंतप्रधानांसोबतच्या संवादात हार्दिक पांड्याचं वक्तव्य। टीम इंडिया अडचणीत असताना मला गोलंदाजी करावी लागते। कठीण काळामध्ये मॅच जिंकवल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढतो। जसप्रीत बुमराह याची प्रतिक्रिया। T20 विश्वचषक विजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांकडून सत्कार। वर्षा निवासस्थानी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल यांचा सत्कार। महाराष्ट्र शासनाच्या वतीने विधान भवनामध्ये आज 4 खेळाडूंचा सत्कार। रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबेंना 1 कोटींचं रोख बक्षीस मिळणार। मुंबईला कमी दाखवण्याचा प्रयत्न। खेळाडूंसाठी गुजरातमधून बस आणून काय सिद्ध केलं? संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। मराठी गुजराती वाद लावण्याचाही आरोप। कालचा मुंबईतील उत्सव हा बीसीसीआयसाठी स्पष्ट संदेश। विश्वचषक फायनल मुंबईतच हवी। आदित्य ठाकरे यांचा ट्विट करत निशाणा। वर्ल्ड कप जिंकल्याचा खूप आनंद। रोहितचे आभार, आमचं स्वप्न पूर्ण झालं। TV9 मराठीशी बोलताना कुलदीप यादवची प्रतिक्रिया। संत तुकोबांच्या पालखीने रोटी घाट सर केला। तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज वाले गावाच्या दिशेने मार्गस्थ। संत ज्ञानोबांची पालखी वाले गावच्या दिशेने मार्गस्थ। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हाथरस दुर्घटनाग्रस्तांच्या घरी। पीडित कुटुंबियांचं केलं सांत्वन। चेंगराचेंगरीमधील जखमींची सुद्धा भेट घेणार। सत्संगामध्ये झालेल्या दुर्घटनेमध्ये 123 जणांचा मृत्यू झालाय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।